काही माझ्या जवळची उदाहरणे, काही असे ऐकण्यामध्ये आलीत, की एक 2 बहिणी आहेत. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय, पण ते काय म्हणावं तसं काही नीट चाललं नाहीये. ती स्वतः त्याच्यामध्ये त्या नात्यामध्ये तिची घुसमट होतीये. पण लहान बहिणीचं लग्न व्हायचं अजून. त्याच्यामुळं घरच्यांकडनं प्रेशर असं येतं, की "तू आता डिव्होर्स वगैरे काही घेऊ नको. त्याच्यामुळं दुसऱ्या बहिणीच्या लग्नावरती परिणाम होईल." किंवा अजून एक म्हणजे विषय असा, की डिव्होर्स घेतला म्हणजे एक लेबल लागतं, की काहीतरी ह्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे किंवा असं त्या व्यक्तीकडे बघायचा दृष्टिकोन काहीतरी वेगळा होतो, की हे डिव्होर्स घेतलेला माणूस आहे. तो क्रायटेरिया बनतोय, की लोकांना जज करण्याचा किंवा काही समाजसुद्धा असे लोकांमुळं घाबरतात, की समाजामध्ये आपली काय प्रतिमा मलिन होती का काय होती काय? त्याच्यामुळे तुम्ही समाजाला काय सांगू इच्छिता याच्यात? आपल्याकडे ना, या केसमध्ये रादर समाजाला चिमटा काढण्याची फार गरज आहे. 4 लोकं काय बोलतील हं, ह्याचा विचार आपण फार करतो. हं, मुलीचे वडील असतील किंवा ती मुलगी असेल किंवा तिची बारकी बहीण असेल. ह्या सगळ्या लोकांनी एक बेसिक गोष्ट, दिस इज माय पर्सनल ओपिनियन, की जी मुलगी ज्या सिच्युएशन मधून चाललेली आहे, हं, यू अँड मी व्हाईल सिटिंग हिअर वी कान्ट जज दॅट. हं, तिची परिस्थिती वेगळी आहे. हं, ती सफर करतीये. हं, त्यामुळं केवळ माझ्या बारक्या बहिणीचं लग्न व्हायचंय म्हणून मी अजून 3 वर्ष सफर करावं, अशी त्या मुलीची वैयक्तिक इच्छा असेल किंवा तिच्या वडिलांची इच्छा असेल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि आपल्याकडच्या लोकांनी देखील त्या गोष्टी पॉइंट आउट करणं, की "अरे, हिच्या मोठ्या बहिणीचा डायव्होर्स झालाय, त्यामुळे मी हिच्याशी लग्न का करू?" हं, ही मानसिकता पूर्ण चुकीची आहे. हं, तर 5ही बोटं वेगळी आहेत हाताची. त्यामुळे तिच्या मोठ्या बहिणीचा डायव्होर्स झालाय म्हणून तिचाही तसं होईल. तिचा नवरा तिच्याशी एक्स-वाय-झेड पद्धतीने हं, वागलाय म्हणून तिचा डायव्होर्स झालाय किंवा तिच्या हं, डायव्होर्सला एक्स-वाय-झेड कारण असेल. हं, त्यामुळे तीच कारणं तुझी कशी असू शकतात? हं, हं. ही मानसिकता समाजाची बदलणं फार गरजेचं आहे. गरजेचं आहे. की तुम्ही असं नाही, यू कॅनॉट जज, हं, यू कॅनॉट जंप फॉर द कन्क्लुजन, की हं, नाही हे असंच असेल. हं, नाही, या मुलीसोबत असंच झालेलं आहे, त्यामुळे तिची बहीणही अशीच असेल. याच्याकरता समाजामध्ये रिफॉर्म होणं गरजेचं आहे. हं, तुमच्याकडं एक्सेप्टन्स ठेवा, हं, की हो, ती डायव्होर्स झाली आहे, तिने सफर केलंय, ती डायव्होर्सी आहे. तिला हं, एक्सेप्ट करा. हं, तिच्या वडिलांनी एक्सेप्ट करणं हं. गरजेचं आहे. हो. या समाजाने तिला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. हं, तिच्या लहान बहिणीने ही गोष्ट एक्सेप्ट करणं गरजेचं आहे, की ताई तू सॅक्रिफाईस नको करू माझ्यासाठी. हं, तुला जर त्रास होतोय, तू तुझ्या हक्काच्या घरी ये. हं, की बाबा रे, आता तू गेली आहेस म्हणल्यावर आता तुझं प्रेतच माझ्या घरी येईल. हं, हेही हं, हा काळ गेला. आपण हं. आता जेन थोडासा रिस्पेक्ट ठेवला पाहिजे हो, काही हो, बाबतीमध्ये. हो. की बाबा रे, हे घर जेवढं माझं आहे तेवढं तुझंही आहे ताई. हं, तू ये. हं, जेवढं दादाचं आहे तेवढं तुझंही आहे. हं, तो ओपननेस समाजामध्ये ठेवा, की फक्त आपण ज्या गोष्टी म्हणतो, की बहीण जर हिस्सा मागते, तर मग हां. बहिणीशी नातं तोडतोय. हो, हो, हो. आजच्या काही काळापूर्वी तसा विषय होता. हो, हां. पण समाज रिफॉर्म होतोय ना, हं, गोष्टी पुढे जातायत ना. हं, त्यामुळे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, बहिणीला, समाजाला या गोष्टी समजून सांगा. नाही हं, बाबा, हं, हे घर जितकं माझं तितकं तिचंही. हं, आणि हं, तिला सपोर्ट करणं आजची गरज आहे ना. हं. चांगल्या वेळेत तर सगळे येतात. याच्यात हां. लग्नाला 1000 लोकं येतात. हं, त्यापैकी तुमच्या जवळचे किती येतात? हं, मग त्या जवळच्या लोकांनी त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा विचार करणं गरजेचा. हं, समाजाचा विचार नंतर. पहिला विचार तुमच्या त्या माणसाचा, हं, तुमच्या त्या मुलीचा, हं, की जी त्याच्यात सफर करतीये. हं, तिला आपलंसं करणं, तिला एक्सेप्ट करणं, हं, तिला परत कुटुंबाचा भाग बनवणं, हं, हा गोष्टीचा विचार पहिला व्हायला हवा. हं. त्याकरता मगाशी बोललो त्याप्रमाणे समाजाला चिमटा काढण्याची फार गरज आहे हो, याच्यामध्ये. बरोबर, बरोबर. आणि ह्यात कसं होतं ना, की पर्सन टू पर्सन प्रत्येक व्यक्तीची स्टोरी वेगळी असते. प्रत्येकाची थोडक्यात आता सांगायचं आपल्या मराठी भाषेत तर प्रत्येकाची दुखणी वेगळी असतात ही. ते समजून घेणं अगदीच नक्कीच गरजेचं आहे ते. आता आमच्या काही म्हणजे उदाहरणं द्यायची तर आहेत अशी काही उदाहरणं, की लग्न वगैरे झालं. त्यानंतर काय होतं ना, आता माहीत नाही प्रत्येकाचं याच्यामध्ये वेगळा व्ह्यू असू शकतो, की माहेरकडचे किंवा सासरकडचे जे कोण असेल ते इन्व्हॉल्वमेंट प्रचंड वाढते. असं जाणवतं खूप वेळा, की आणि त्यांचे निर्णय त्यांना घेऊन देत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स हवे असतात. काय झालं किंवा काही वेळेस घरातले सुद्धा खूप जोश-जोशमध्ये, की "ठीक आहे, घे तू डिव्होर्स, आम्ही तुला सांभाळू." पण नंतर परिस्थिती अजून चिघळत जाते. त्याच्यामुळे कित्येक वेळा हे सिच्युएशननुसार सुद्धा आहे ते. तर तुमचं याच्यामध्ये काय साधारण म्हणणं राहतं? अ, तुम्ही कसे इन्फ्लुअन्स होता, हं, कोणाकडनं इन्फ्लुअन्स होता, हं, हे फार फार गरजेचं आहे हं, समजणं. केवळ तिचा नवरा तिच्याशी तसा वागत होता म्हणून तिने डायव्होर्स घेतला. हं, तू पण घे. हं, गरजेचं नाही. हं, तिची सिच्युएशन कदाचित वेगळी असू शकते. हं, तुझी सिच्युएशन कदाचित वेगळी असू शकते. हं, मुलांनाही तितकंच लागू पडतं. हं, आई-वडील तुम्हाला सल्ला द्यायला आहेत, तुमचं सांत्वन करायला आहेत, पण जगाच्या पाठीवर कोणी अमृत पिऊन आलेलं नाहीये. हं, हं, आयुष्य तुमचं आहे. हं, तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. हं, त्यामुळे तो डिसिजन तुम्ही किती साउंड पद्धतीने घेता, हं, त्याच्यावर गोष्टी डिपेंड करतात.
की केवळ मला आई म्हणते म्हणून मी डायव्होर्स घ्यावा का, हा विचार मुलाने करावा. की मलाही एक बहीण आहे, ती पण कोणीतरी मुलगी आहे, हो माझी बायको जी आहे ती कोणीतरी मुलगी हो आहे, हो त्याचा इम्पॅक्ट काय होईल, हम्म, माझ्या बहिणीवर इम्पॅक्ट काय होईल, हा सगळा विचार लोकांनी करणं फार गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळात जर मला न्यूक्लिअर फॅमिली आहे, हम्म, राजा राणीचा संसार आहे, हो आई वडील क्वचित येतात हम्म, मध्ये, त्यामुळे सध्या तरी टचवूड असा काही प्रॉब्लेम हम्म, येणं तसा राहिलेला नाहीये, हम्म, पूर्वी होता. हम्म, हम्म, अजूनही काही अंश प्रमाणात हा हम्म, प्रकार आहे, हम्म, पण गोष्टी सुधारत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की डिसिजन तुम्ही तुमच्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करूनच हम्म, घ्या. केवळ हा सांगतोय तो सांगतोय म्हणून मी या डिसिजनवर पोहोचलोय असं नाही. बरोबर आउटलाईन आहेत यालाही, हम्म, तुम्ही ओपिनियन घेऊ शकता, पण डिसिजन मेकिंग तुमच्याकडेच राहिलं पाहिजे. बरोबर. आणि दुसरी जाणवतं असं, की आजकाल लग्न होण्याच्या आधीच काही लोकांचे एक फ्रेम तयार असतात, की सासू म्हणजे वाईटच, सासरे म्हणजे हेच किंवा नणंद म्हणजे अमुक. परिस्थिती वेगळी असू शकते ना, अगदी पण ती बरोबर. कदाचित आपल्याला ती फ्रेम बाजूला ठेवून पहिले तिथं जाऊन इन्व्हॉल्व व्हायला लागणार, त्या लोकांमध्ये तुम्हाला मिसळावं लागणार, त्या घराला तुम्हाला कुठेतरी आपलेसं पहिलं करावं लागणार. तर एवढं करून झालं ठीक, नंतर तुम्ही तुमचं जजमेंट घेऊ शकता ना, की बाबा हे असं, मी असं. पण सुरुवातीलाच आपण एक फ्रेम करून जाणं हे कितपत योग्य आहे? अगदी बरोबर आहे. हं, आपल्याला स्वच्छ भारतचा लोगो आहे. हं, एका ठिकाणी स्वच्छ लिहिलंय, एका हं. ठिकाणी भारत लिहिलंय. हो. तुम्ही कुठल्या नजरेने बघताय हं, त्याच्यावर गोष्टी डिपेंड आहेत. हं, तुम्ही जर बॅक ऑफ द माइंड त्याच गोष्टीचा विचार करून आलात, तर माझ्याकडे एक मध्यंतरी एक मजेशीर किस्सा सांगतो. माझ्याकडे एक डायव्होर्स होता. हं, दोघी सासू-सुना सीरियल पाहायच्या. हं. अच्छा. तर सीरियलमध्ये एक डायलॉग होता. आता मी त्या सीरियलचं नाव मला आठवत नाही. हं. पण त्यात मुलगी म्हणायची, "मी अशीच मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार." असा काहीतरी डायलॉग होता. अच्छा, अच्छा. तो डायलॉग आला, की सासू म्हणायची, "ही मुद्दाम आवाज वाढवते." अच्छा. हां, हां. आता तो आवाज वाढवते, नाही वाढवते मला माहीत हां, नाही. का टीव्हीचा फॉल्ट का आहे? टीव्हीचा फॉल्ट आहे माहीत नाही. बट यू विल नॉट बिलीव्ह दॅट बिकेम वन ऑफ द ग्राउंड फॉर द डायव्होर्स. हं, 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 म्हणजे हे किती फुटकळ आहे हं, किंवा किती क्षुल्लक आहे, हं, की तुम्ही कोणत्या गोष्टीकडनं इन्फ्लुअन्स होताय, हं, याची तुम्हाला जाणीव असणं गरजेचं आहे. हं, ते एंटरटेनमेंटचा सोर्स आहे. हं, इडियट बॉक्स बोलतो आपण त्याला. हं, हं. काही काळाकरता ती सीरियल पाहायची, 30 मिनिटानंतर एपिसोड संपणार आहे. हो. नवीन एपिसोड 7व्या दिवसानंतर येणार आहे. हं, हं, त्यामुळे तो किती तुम्हाला इन्फ्लुअन्स करतो हे तुम्ही ठरवायचं. हं, हं, सिमिलरली तुम्हाला बाहेरचे किती सांगतायत किंवा तुम्ही कुठलं बॅगेज घेऊन येताय, की माझ्या मैत्रिणीसोबत असं झालं म्हणून मी हं, माझ्या सासूशी हं, डे वन पासून अशीच राहील. हं, हं. गरजेचं नाहीये. नाही हां. माणूस वेगळा, परिस्थिती हं, वेगळी. हं, प्रत्येक गोष्टीला त्या पद्धतीने डील करणं गरजेचं आहे. हं, हं. अगदी बरोबर. म्हणजे कुठेतरी तुम्ही एक टीम प्लेयर बनलं पाहिजे एक्झॅक्टली, सुरुवातीला. एक्झॅक्टली, तुम्ही ज्या कुठल्या घरात जाताय, काय जे काय तुमचं 4 लोकांशी तुमचे संबंध परत होणार आहेत आणि एक्झॅक्टली, शेवटी लग्न होतं म्हणजे तुमचं काय फक्त त्या व्यक्तीपुरतं नाही, एक्झॅक्टली. पूर्ण फॅमिलीशी लग्न होतं व्हेरी माझ्या ट्रू, मते. व्हेरी त्याच्यानंतर तुम्हाला मग ते पहिलं स्वतःला आपलंसं करावं लागणार. त्याच्यानंतर सुद्धा जर बाबा गोष्टी होत नसतील, तर मग ठीक आहे, हा विषय आहे तुमच्याकडे ऑप्शन. पण अगदी बरोबर. सुरुवातीला तुम्ही माझ्या मते कुठेतरी कोरी पाटी ठेवून जाणं गरजेचं आहे. व्हेरी ट्रू. हं, फार गरजेचं आहे. हं. आहे ते. आय एग्री ऑन दिस पॉइंट. काही दिवसांमध्ये खास करून आता म्हणजे थोडासा विषय वेगळा घेतो हा मी. कोविड नंतर खास करून काही अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला गोष्टी जाणवल्या का, की हे प्रकार खूप वाढलेत आता, घरगुती हिंसाचार म्हणा, डिव्होर्स म्हणा? कोविड नंतर खूप प्रकार वाढलेत का? तर हो. कोविडच्या आधी तुम्ही 8 तासाची नोकरी, 8 हं, तासाची झोप, 16 तास बिझी, 2 हं, तासाचा प्रवास, हं, 18 तास बिझी, हं, 2 तास टीव्ही, हं, मोजून थोडका 1 हं, तास, 2 तास वेळ कुटुंबाला द्यायची. हं. कोविडमध्ये झालं काय, की तुम्ही बिग बॉसच्या घरात आलात. एकत्र सगळे, सगळे एकत्र आलात सारखेच. आणि तुम्हाला त्यांचे स्वभाव हं, फार जवळून कळले. हं, फायदाही झाला, हं, तोटाही झाला. हं, लोकांचे पेशन्स, जसं मी हं, याच्या अगोदरही बोललो. हं, पेशन्स लोकांचे टेस्ट झाले, हं, की बाबा रे, दिस इज समथिंग आय कान्ट टॉलरेट. की एक साधा फ्लश करायला तुला जमत नाही. आय कान्ट टॉलरेट. इफ यू कान्ट कीप द टॉयलेट क्लीन, आय कान्ट टॉलरेट. हं, जर तू चांगला स्वयंपाक करू शकत नाही, तर आय कान्ट टॉलरेट. मी लग्न कशाला केलं? मी एवढी मेहनत करतो, तर मला 2 टाईमाचं जेवण मिळत नसेल, आय हं, कान्ट टॉलरेट. हं, संयम संपला. हं, कोविड नंतर हा जर डायव्होर्सचं प्रमाण वाढलं असेल ना, हं, तर तुम्हाला यू गेट टू नो इच अदर, हं, पॉझिटिव्ह वेने, निगेटिव्ह वेने हं, देखील. हं, आणि तुमचा संयम संपत गेला. हं, हं, आणि ते एक कारण म्हणलं डायव्होर्स. हं. हा प्रकार घडला. आणि खूप वेळा असं म्हणजे असं दिसून पण येतं, की नातेसंबंधांमध्ये जो वाढलेला दुरावा आहे, की आता एक लग्न झालं समजून चला. तो जो मुलगा आहे, त्याला आईला पण सांभाळायचंय, त्याला बायकोलाही सांभाळायचंय. अगदी. हे कुठेतरी एक प्रकारचं ते सँडविच सारखी त्याची ती एक अवस्था होऊन जाते ती. मुलांची परिस्थिती तर फार वाईट. मुलांची. की आणि अशा वेळेस काय होतं ना, की कित्येक वेळा स्टँड घेतलाच जात नाही.
किंवा ते स्टँड न घेतल्यामुळं सुद्धा परिस्थिती चिघळत जाते किंवा घेतला तरी चिघळत जाते एकदम. तर ह्याच्यामध्ये साधारण काय प्रकारे ती गोष्ट हाताळली गेली पाहिजे? मुलांच्या केसमध्ये बरोबर आहे, की त्याचं बिचाऱ्याचं सँडविच होतं बऱ्याचशा सिच्युएशनमध्ये. पण त्याच्या वेळेस मॅच्युरिटी ही त्याच्या आईने पण दाखवणं तितकंच गरजेचं आहे, की तू नवीन सून आहेस. हं, आपण दोघं तुला मी लहानपणापासून पाहिलंय. हं, मला तुझा स्वभाव माहिती आहे, तुला माझा स्वभाव माहिती आहे. आईचा स्वभाव कसा आहे तुला माहिती आहे. नवीन एक थर्ड पार्टी तुमच्या कुटुंबात जॉइन झालंय. हं, मग या दोघांनीही त्या मेंबरला तुमच्या टीममध्ये कसं घेता, तुम्ही हं, त्याला कसं कम्फर्टेबल करता, हं, ते गरजेचं आहे. सँडविच केव्हा होतं? ज्यावेळेस तुम्हाला नाही म्हणता येत नाही. हं, प्रॉब्लेम तिथं सुरू होतो. हं, त्यामुळे मुलाने वैयक्तिक नाही म्हणायला शिकलं पाहिजे, हं, की नाही हे चुकीचं, हं, हे बरोबर. हं, ज्यावेळेस मुलाला स्टँड घेता येतं ना, हं, त्यावेळेस ही परिस्थिती उद्भवत नाही. हं, द मोमेंट तुम्ही स्टँड घेतच नाही, हं, मुलगा काय म्हणतोय तुम्ही भांडत बसा. मला हं, तुमच्या दोघांमध्ये बोलू नका. हं, हं. हेच चुकीचं आहे. टेक अ स्टँड, हं, की आई तू चुकीची आहेस हं. किंवा बायको तू चुकीची आहेस. हो. द मोमेंट यू टेक अ स्टँड, हं, त्यावेळेस मग दोघांनाही कळतं बाबा रे, देयर हं, इज समवन हू इज ऑन द ड्रायव्हिंग सीट, हं, हू इज ऑन द कमांडिंग सिच्युएशन. हं, ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये कर्ता पुरुष का म्हणतो आपण, हं, ज्यावेळेस ती पोझिशन येते, हं, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी आपोआप कमी होतात. हं, म्हणून तुम्ही स्टँड घेणं गरजेचं आहे. मग हं, तुमचं सँडविच होणार नाही. हं. यू शुड टेक अ स्टँड. नाही बरोबर ना. शेवटी कसं होतं, आता जसं तुम्ही म्हणता, की अ, जो नवीन माणूस घरामध्ये येतोय थर्ड पर्सन, तुम्ही त्याला कसं इन्व्हॉल्व करून घ्यायचंय एक्झॅक्टली, किंवा दुसरी बाजू अशी, की तो सुद्धा कसा इन्व्हॉल्व होतोय. एक्झॅक्टली. या बरोबर आहे. दोन्ही म्हणजे ते ते बरोबर म्हणतात आहे. ना, की हे टू वे कनेक्शन टू आहे. वे कनेक्शन ह्याच्यातलं आहे. एक जरी हे झालं, की बाबा नाही समोरचा माणूस काहीतरी फ्रेम करून बसला, की अरे हे असेच असणार आहे. हा म्हणतो नाही, नाही ते तसंच असणार आहे. जेव्हा तुम्ही अझम्पशनवरचा विषय बाजूला ठेवून ॲक्चुअली तुम्ही त्या नात्याला वेळ देता. एक्झॅक्टली. तर कुठलातरी आहेच ना मध्ये सिनेमा, की तुम्ही नात्याला वेळ द्यायला पाहिजे. तेव्हा ते कुठेतरी ते उमलत जाणार तुमच्यामध्ये आहे. आईस ब्रेकिंग होणं गरजेचं आहे. हो. गरजेचं आहे. अगदी हं. बरोबर आहे. तसंच ते बरोबर.